लातूर जिल्ह्यातील औराद शहाजिनी आणि परिसरातील गावांना अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसलाय। या भागात तेरणा आणि मांजरा नदीचा संगम होतो। या संगमाच्या परिसरात असलेल्या असंख्य शेतकऱ्यांच्या शेतीला नदीचं स्वरूप आलंय। पाण्याखाली आलेल्या या शेतीबद्दल आता ड्रोनच्या सहाय्याने आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी महेंद्र जोंधळे यांनी। जिल्ह्यातल्या शेतीची अतिवृष्टीने काय अवस्था केली आहे याचं चित्र जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता। आपल्याला वाटेल की ही कुठली तरी एक नदी आहे आणि जी नदी ओसंडून वाहते आहे किंवा नदीला पूर आलेला आहे। मात्र आपण जर असा विचार करत असाल तर तो खोटा ठरू शकतो, कारण ही शेती जी आहे ती वांजरखेड आणि औराद शहाजनी जे निलंगा तालुक्यामध्ये येतं त्या नदीकाठची ही शेती आहे, पूर्णपणे पाण्याखाली आलेली आहे। नदीचा संगम जो आहे तावरजा नदी असेल किंवा तेरणा नदी असेल आणि मांजरा नदी असेल यांचा संगम जो आहे तो औराद शहाजनी जवळच्या वांजरखेड इथं होतो। आणि त्याची जर स्थिती पाहिली तर ही अशी आहे, नदीचा संगम अजून पुढेच आहे। शेती मात्र अलीकडच्या काठावरच्या शेतकऱ्यांची जी शेती आहे ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। ऊसाचं क्षेत्र जे आहे ते पूर्णपणे पाण्याखाली आहे। या भागातले शेतकरी जे आहेत ते नदीकाठी पाणी असल्यामुळं पूर्णपणे ऊसाची शेती करतात आणि ही शेती जी आहे ते पूर्णपणे पाण्याने उद्ध्वस्त केलेली आहे। एका महिन्यामध्ये साधारणतः 2 वेळा या भागातले शेतकरी अतिवृष्टीच्या तडाख्याला सामोरे जात आहेत। सोयाबीनची शेती जी आहे ती या भागातली पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। शेतकरी पूर्णपणे ओल्या दुष्काळाला सामोरे जाताना पाहायला मिळतो आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।